नमस्कार मित्रांनो. आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सुलेखाताई संजनाला काही प्रश्न विचारत असते. त्यावेळी ती म्हणते, तुमच्या वकिलाने यशबद्दल काही विधानं केली त्याबद्दल तुम्ही सहमत आहात का? तर संजना म्हणते, हो, 100%. यश हा एकदम गुंड प्रवृत्तीचा आणि खुनशी मुलगा आहे. माझ्या लग्नाआधी त्याने मला खूप वेळा धमकावलंय. रात्री अपरात्री माझ्या घरात येऊन आरडाओरडा केलाय. मला जीवे मारण्याची सुद्धा धमकी दिली आहे त्याने. खूप भीती वाटते हो मला या मुलाची. माझ्या जीवाला धोका आहे याच्यापासून असं मला वाटतं. सुलेखाताई म्हणते, खरंच? तर संजना जज साहेबांना सांगत असते, माझ्या आणि अनिरुद्धच्या लग्नानंतर सुद्धा हा मुलगा आणि त्याची आई अरुंधती यांनी खूप हॅरस केलं, मला खूप त्रास दिलाय. आणि या सगळ्या गोष्टीचे माझा नवरा अभि आणि ईशा साक्षीदार आहेत. त्यांना विचारा हवं तर. अहो, या मुलाची दादागिरी घरात सुद्धा अजूनही चालू आहे. सगळे घाबरून असतात त्याला. माझ्यामुळे त्याच्या आईचा डिवोर्स झाला याचा राग आहे त्याच्या मनात. माझा बदला घ्यायचा आहे त्याला. अहो, अरुंधती सुद्धा स्वतःच्या मुलाचा वापर करून घेते आणि सूट घेण्याचा प्रयत्न करतीये. तीच यशला इन्स्टिगेट करतीये. अहो, या यशने स्वतःच्या वडिलांवर सुद्धा हात उचललाय. आम्ही त्या घरात राहूच नये असं यशला आणि त्याच्या आईला वाटतं. म्हणून तर दोघं कायम आम्हाला त्या घरातून हाकलून देण्याच्या प्रयत्नात असतात. आता सुद्धा केस करण्यामागचं कारण हेच आहे. त्यांना आम्हाला देशमुख घरातून आणि देशमुखांच्या प्रॉपर्टीतून बेदखल करायचंय. तर सुलेखाताई म्हणते, बापरे, खूप गंभीर आरोप करताय तुम्ही. संजना म्हणते, जज साहेब, जे खरं आहे तेच सांगतेय मी. सुलेखाताई म्हणते, तुम्ही नेहमीच खरं काय तेच सांगता नाही का? मग मला सांगा संजना देशमुख, तुम्ही मागे एका कंपनीमध्ये काम करत होतात. तेव्हा एकदा तिथल्या सहकार्याने तुमच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. आठवतंय ना? त्यावेळी संजनाला ते सगळं आठवत असतं. तर संजना म्हणते, हो. तर सुलेखाताई लगेच तिला म्हणते, मग त्यावेळी तुमच्या मदतीला कोण धावून आलं होतं? संजना काहीच बोलत नसते. तर सुलेखाताई तिला म्हणते, संजना देशमुख, तुम्ही नेहमी खरं काय तेच सांगता ना. मग खरं खरं उत्तर द्या माझ्या प्रश्नाचं. एवढं जड जात आहे का ते नाव घ्यायला? ठीक आहे, काही हरकत नाही, मी सांगते. तुम्ही ज्याला आता गुंड म्हणताय ना, तेच यश देशमुख तुमच्या मदतीसाठी धावून आले होते. आणि ते एकटे नव्हते, तर त्यांच्याबरोबर त्यांची आई अरुंधती यासुद्धा होत्या. म्हणजे त्या दोघांच्या मदतीमुळेच तुम्ही त्या माणसाला धडा शिकवू शकलात, बरोबर ना? अहो, म्हणजे ज्या मुलाला तुम्ही गुंड म्हणताय तोच हिरो बनून तुमच्या मदतीसाठी आला होता ना. संजना म्हणते, यात हिरोइझम काहीच नाहीये. कोणत्याही सेन्सिबल मुलाने हेच केलं असतं. तर सुलेखाताई लगेच म्हणते, हां, सेन्सिबल मुलाने, म्हणजे यश देशमुख सेन्सिबल आहेत, अविचारी नाही. याची तुम्हाला जाणीव आहे तर. तर संजना लगेच पालटते आणि ती म्हणते, मला तसं म्हणायचं नव्हतं. माझ्यासोबत त्यावेळी जे काही घडलं जज साहेब, तो एक सोशल इश्यू होता. माझ्या जागी तिथे दुसरी कोणीही असते ना, तरी इतरांनी तेच केलं असतं. सो यात ग्रेट म्हणण्यासारखं काहीच नाही. तर सुलेखाताई म्हणते, हो, पण त्यावेळी अरुंधती तुमच्यामुळे घर सोडून गेल्या होत्या. तुमच्यामुळे त्यांच्या आयुष्यात वादळ निर्माण झालं होतं. तुमच्याविषयी जर त्यांच्या आणि यशच्या मनामध्ये सूड भावना असती तर तुमच्यावर ही बिकट परिस्थिती आली आहे म्हणल्यावर ती परिस्थिती आणखी चिघळेल कशी असा विचार केला असता ना त्यांनी. पण तसं न करता अरुंधती आणि त्यांचा मुलगा यश देशमुख हे तुमच्या मदतीसाठी धावून आले. त्यांचे उपकार तुम्ही विसरलात संजना मॅडम. यावरून त्यांची नाही तुमची वृत्ती दिसून येते. कृतज्ञ आहात तुम्ही. मला हे कळत नाहीये की कुठल्या कारणासाठी तुम्ही यश देशमुख यांना खुनशी म्हणताय. असं काय केलंय तरी काय त्याने? म्हणजे तुम्हाला मदत केली हा गुन्हा झाला का? संजना म्हणते, अहो, एकदा मदत केलीये, पण एरवी हा सतत मला धमकावत असतो, त्याचं काय? या मुलाचा क्रिमिनल रेकॉर्ड सुद्धा आहे. आणि ती सुलेखाताईंना म्हणते, तुम्हाला तर माहिती असेलच, त्यावेळी तुम्हीच त्याला बेल मिळवून दिला होता. हा भयानक इन्सिक्युअर मुलगा आहे. एकदा एका मुलाचा खून होता होता राहिला याच्या हातून. थोडक्यात वाचला हो तो मुलगा. नाहीतर आज यशची खुनी म्हणून ओळख झाली असती. सुलेखाताई म्हणत असते, तुम्ही खूप हुशार आहात संजना मॅडम. घडलेला प्रसंग जसा तुम्हाला हवा तसा वळवून सांगताय. त्या मुलाने ईशाच्या बाबतीत काय केलं होतं ते तुम्हाला माहिती आहे. आपल्या बहिणीच्या बाबतीत असं कोणी केलं तर भाऊ रागाने पेटून उठणारच. आणि समोरून प्राणघातक हल्ला झाला म्हणून स्वतःचा बचाव करण्यासाठी यश देशमुख यांनी प्रतिहल्ला केला होता. या गोष्टीची यश देशमुख याच्यावर हल्ला करणाऱ्या मुलाने कबुली दिली होती. म्हणूनच यश देशमुख यांची तुरुंगातून सुटका झाली होती. तुम्ही एकट्याच अशा आहात ज्या यश देशमुख यांना खुनशी, गुंड अशी विशेषणं लावतात. त्यांच्याविषयी दुसऱ्या कोणाचंही वाईट मत नाहीये. समोरच्याची जशी ॲक्शन असेल ना तशीच रिॲक्शन यश देशमुख देतात. आणि त्यात गैर काय? ते चिडके नाहीयेत, हळवे आहेत. आणि तुम्ही ते फक्त जाणून आहात. त्यांना काय बोललं की राग येतो हे माहिती आहे तुम्हाला.
त्यामुळे तुम्ही त्यांना मुद्दाम राग आणता आणि मग ते काहीतरी बोलून गेले की मग कांगावा करता, त्यांच्या रिॲक्शनचा मोठा इश्यू करता. त्यांचा तुमच्यावर राग नाहीये संजना देशमुख, तुमचा यश देशमुखांवर राग आहे. आणि याचं कारण म्हणजे अनेक वेळेला त्याने तुमचं भिंग फोडलेलं आहे. इन्सिक्युअर ते नाहीयेत, तुम्ही आहात संजना मॅडम. आजही तुमच्या मनामध्ये अनिरुद्ध अरुंधतीकडे परत जातील की काय याची भीती आहे. तुमचं अनिरुद्धशी लग्न झालेलं आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला त्यांची खात्री नाहीये. संजना म्हणत असते, असं काहीच नाहीये. आता सुद्धा या केसमध्ये मी आणि अनिरुद्ध एकत्रच आहोत ना, मग मला त्याच्याबद्दल इन्सिक्युअर वाटण्याचं काही कारणच नाही. सुलेखाताई म्हणते, तुमच्या मनामध्ये इन्सिक्युरिटी होती म्हणून तर तुम्ही कुकिंग शोमध्ये अरुंधतीला हरवण्यासाठी चिटिंग केलं. ते सगळ्या जगासमोर उघड झालंय, तुम्ही ते नाकारूच शकत नाही. आणि ती गोष्टसुद्धा यश देशमुख यांनीच उघडकीला आणली होती. आणि एवढंच नाही, अरुंधती एका रेस्टॉरंटची मालकीण झाल्यावर तुमचा तर अगदी तिळपापड झाला होता. कारण अरुंधती मोठी होतीये हे तुम्हाला कसं सहन होणार. संजना म्हणत असते, खोटं आहे जज साहेब हे. सुलेखाताई म्हणते, म्हणूनच तुम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा कट कारस्थानं केलीत आणि ते रेस्टॉरंट बंद पाडण्याचा प्रयत्न केलात. ती गोष्ट सुद्धा यश देशमुख यांनीच उघडकीला आणली. त्यामुळे संजना देशमुख, तुमचा यश देशमुख यांच्यावर राग आहे आणि तुम्हाला त्यांचा सूड उगवायचा आहे, हो की नाही. तर संजना म्हणत असते, तुम्ही वाटेल ते आरोप करताय माझ्यावर, तुमच्या बोलण्याने एकही गोष्ट सिद्ध होत नाही. सुलेखाताई म्हणते, या गोष्टी सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे असंख्य पुरावे आहेत. तुमची सगळी कारस्थानं मी कोर्टासमोर उघड करू शकते. त्यामुळे तुम्ही मी हे असं काही केलंच नाही असं म्हणूच नका. तुम्ही आणि अनिरुद्ध देशमुख यांनी वेळोवेळी सगळ्यांना फसवलंय. तुमच्या दोघांचे पार्टनर्स, मित्रमैत्रिणी, भावंड, आई वडील कोणीही सुटलं नाही त्यातून. आणि म्हणूनच विनायकराव देशमुखांनाही फसवताना तुम्हाला काहीच वाटलं नाही. तुम्ही खोटं सांगून त्यांच्याकडून प्रॉपर्टीच्या कागदांवर सह्या घेतल्या. संजना म्हणत असते, हे खोटं आहे, किती वेळा सांगू मी, आम्ही कोणालाही फसवलेलं नाहीये. आप्पांनी स्वतःहून पेपर्सवर सह्या केल्यात. आणि सुलेखा मॅडम, फक्त बोलू नका. तुमच्याकडे जर पुरावे असतील तरच आमच्यावर आरोप करा. आम्ही आप्पांना फसवलेलं नाहीये. त्यावेळी अरुंधती पुढे येते आणि ती म्हणते, मला संजनाला काही प्रश्न विचारायचेत. जज अरुंधतीला परवानगी देतात. त्यावेळी अरुंधती संजनाला म्हणत असते, संजना, आजपर्यंत तू जे काही केलंस ते सगळं मी सहन केलं. 26 वर्षांचा माझा संसार मोडलास तू. मैत्रीण म्हणून घरात येत राहिलीस आणि घात केलास, पण त्याचं काही नाही वाटत मला. मी तुला दोष नाही देणार. अनिरुद्धनी 26 वर्षाची साथ सोडली. इथे काही दिवसाची मैत्री मोडल्याचं काय शूल्य वाटू द्यायचं. मी आतापर्यंत हे कधी बोलले नाही, पण मी या घरासाठी जे जे केलंय ते जर लिहायला घेतलं तर कागद कमी पडतील. तुला असं वाटतंय ना मी हे सगळं घर मिळवण्यासाठी करतीये? हो, मी हे सगळं घर मिळवण्यासाठीच करतीये. पण ते मला नकोय. मला ते माझ्या आईवडिलांना मिळवून द्यायचंय. समृद्धी आणि त्यातली माणसं हा माझा आत्मा आहेत आणि माझ्या आईवडिलांचा जीव आहे समृद्धीत. अगं, वेळप्रसंगी त्यांच्या मुलाने साथ सोडली त्यांची, पण त्या वास्तूने कायम त्यांना आधार दिलाय. समृद्धी म्हणजे आप्पांच्या वडिलांचे आशीर्वाद आहेत. तुम्हाला कळत नाहीये, स्वार्थीपणा करताय तुम्ही. तुमच्या स्वार्थापोटी तुम्ही आप्पांना कोर्टाची पायरी चढायला लावलीत. किती लोकांना तुम्ही दुखावताय तुम्हाला कल्पना आहे का? तुमच्या स्वार्थासाठी घरातले वाद चव्हाट्यावर आणलेत तुम्ही. यात जसे तुम्ही इतरांचे वाभाडे काढताय, तशीच तुमच्याही अब्रूची लत्तरं वेशीवर टांगली जात आहेत हे लक्षात येत नाहीये का तुमच्या? यातून तुम्ही काय मिळवताय आणि काय गमावताय याचा जरा शांतपणे विचार करा. माझ्या मुलावर आरोप करतीयस तू? खंशी तू आहेस संजना, माझा मुलगा नाही. आणि ती जज साहेबांना सांगते, संजनाने माझ्यावर आणि माझ्या वडिलांवर प्राणघातक हल्ला घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मला आणि आप्पांना त्यात किरकोळ जखमही झाली होती आणि सुलेखाताईंच्या सांगण्यानुसार मी पोलीस कंप्लेंटही केली आहे. देशमाने लगेच उठून अरुंधतीला म्हणतो, तुमच्या मुलाने सुद्धा कोर्टामध्ये हाच मुद्दा उपस्थित केला होता, पण तुमच्याकडे संजना मॅडमच्या विरोधात पुरावेच नाहीयेत. मग त्यांचं नाव कसं काय घेताय? हो, यामुळे त्यांची मानहानी होते. अरुंधती म्हणते, देशमाने साहेब, तुम्हाला पुरावा हवाय ना? हा घ्या, जिवंत पुरावा. त्यावेळी पोलीस त्या गुंडाला कोर्टामध्ये उपस्थित करतात. त्याला तेथे पाहून तर संजना चांगलीच घाबरते. त्यानंतर सुलेखाताई त्या माणसाला प्रश्न विचारत असतात. त्याला म्हणतात, तुम्ही कोणासाठी काम करता? तर तो माणूस सांगतो, मी भोसले बिल्डरसाठी काम करतो. तर सुलेखाताई म्हणते, ते सांगतील त्यांना धमक्या देता, त्यांच्यावर हल्ले करता, हो की नाही? तुम्हीच अरुंधती आणि विनायकराव देशमुख यांच्यावर हल्ला केला होतात ना? तो माणूस म्हणतो, हो, मीच केला होता हल्ला. सुलेखाताई विचारते, कोणी सांगितलं होतं तुम्हाला हा हल्ला करायला? त्यावेळी तो माणूस संजनाकडे बोट दाखवतच म्हणतो, या मॅडमने सांगितलं होतं मला. तर संजना उठून लगेच म्हणते, काहीही काय बोलतोयस, मी याला ओळखत सुद्धा नाही. त्यावेळी तो माणूस म्हणतो, नाही जज साहेब, या खोटं बोलतायत. या भेटायला आल्या होत्या मला आणि यांनीच सुपारी दिली मला.
पण काम झाल्यानंतर पैसे सुद्धा दिले नाहीत. संजना म्हणत असते, हा खोटं बोलतोय. मी याला आयुष्यात पाहिलेलं नाहीये. जज साहेब, हे नक्कीच कोणीतरी प्लॅन केलं असणार. मला तरी वाटतं हे काम अरुंधतीचं आहे. हो, हे काम अरुंधतीचंच आहे. मला अडकवण्यासाठी ही नवीन ट्रिक शोधून काढली आहे तिने. जज साहेब म्हणतात, संजना मॅडम, हे कोर्ट आहे, तुमचं घर नाही. इथे आरडाओरडा करायचा नाही. तुम्हाला जे सांगायचं आहे ते नीट शांतपणे सांगा. तर देशमाने उठून म्हणतो, जज साहेब, मी माफी मागतो. पण संजना मॅडमचा मुद्दा बरोबर आहे. कशावरून या माणसाला कोर्टात पैसे देऊन आणलं नसेल? कशावरून हा खोटं बोलत नसेल? तो माणूस म्हणतो, मी खोटं बोलत नाहीये जज साहेब. याच मॅडम माझ्याकडे आल्या होत्या. यांनी मला आधी कॉल देखील केला होता. तुम्हाला हवं असेल तर माझा फोन तपासा. अहो, भोसले बिल्डरचं नाव घेतलं म्हणून मी यांचं काम करायला तयार झालो. तर सुलेखाताई लगेच म्हणते, युअर ऑनर, संजना देशमुख यांनी अरुंधती आणि विनायकराव देशमुख यांच्यावर हल्ला घडवून आणल्यानंतर यश देशमुख आणि नितीन यांच्यावरही गुंडांकडून हल्ला घडवून आणलाय. त्यावेळी संजना पुढे येऊन म्हणायला लागते, नाही जज साहेब, हे खोटं आहे. नितीनवर आणि यशवर जो हल्ला झाला ना, त्याला मी जबाबदार नाहीये. तो भोसले बिल्डर जबाबदार आहे. मी याला फक्त आप्पांना आणि अरुंधतीला धमकवायला सांगितलं होतं, बास. बोलण्यामध्ये संजनाच तिच्या तोंडून खरं बोलून गेली. तर अरुंधती रागातच संजनाला म्हणत असते, अजून काय काय करणार आहेस तू? स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळणारेस? आणि अनिरुद्ध, तुम्हाला काहीच वाटत नाही? तुम्ही नुसते बघत बसलाय. तुमच्यातला माणूस जिवंत आहे की नाही? जज अरुंधतीला शांत व्हायला सांगतो आणि तिला म्हणतो, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते कोर्टाला सांगा. अरुंधती जज साहेबांना म्हणत असते, हे सगळं माझ्यासाठी नवीन नाहीये. एखाद्याचा शारीरिक छळ होत असेल तर त्या जखमा, ते घाव दुसऱ्याला दिसतात. त्याची तक्रार नोंदवता येऊ शकते. पण जर कोणाचा मानसिक छळ होत असेल तर पुरावा कसा देणार? एक वेळ शरीरावरचे घाव भरून निघतात, पण मनावरचे आघात कधीच भरून निघत नाहीत. ते किती खोल आहेत हे फक्त तो सहन करणाराच सांगू शकतो. आजूबाजूची माणसं जरा तरी संवेदनशील असती तर त्यांनाही जाणवलं असतं. आणि ती अनिरुद्धकडे बघतच म्हणते, पण कोरड्या मनाच्या माणसाला ते यातना कळतही नाहीत. ती जज साहेबांना म्हणते, गेली 26 वर्ष मी या कळा सोसल्यात. त्या तुमच्यापर्यंत पोचतील का हो? माझ्या संवेदना तुम्हाला जाणवतील? मला न्याय हवाय. मला कोण न्याय देणार? आणि आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात अभि कोर्टामध्ये येऊन सत्य काय ते सांगणार आहे आणि त्यामुळे संजना आणि अनिरुद्धला 1 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.